मी सौ शैलजा मिरजकर, रिअल फॅक्ट बाय मी या माझ्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. तर आजचा विषय आहे, तुम्हालाही तुमचा ऑरा माझ्यासारखा स्ट्रॉंग करायचा आहे का? हो, तुम्हाला जर तुमचा ऑरा स्ट्रॉंग करायचा असेल तर मी ज्या काही रेमेडीज तुम्हाला सांगत जाईन त्या नक्की फॉलो करा. सातत्याने फॉलो करत राहिलात तर नक्की बऱ्याच अशक्य गोष्टीही शक्य होतील. बरेच चमत्कार तुमच्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होतील. मी सगळ्या गोष्टी फॉलो करते आणि खूप बदल माझ्या आयुष्यामध्ये घडलेला आहे आणि त्या प्रत्येक गोष्टी मी तुमच्याशी नेहमी शेअर करत असते. नक्की तुम्ही माझे व्हिडिओज सगळे पाहत राहा, माझे एपिसोड पाहत राहा. दर रविवारी माझा एक एपिसोड आपल्या यूट्यूब चॅनेलवर असेल. तर आजची रेमेडी ही माझी स्वतःची आहे. तुम्ही सर्च केले तर ही रेमेडी तुम्हाला कुठेही भेटणार नाही. मी स्वतः ती रेमेडी माझ्या मनाने मी बनवली, मी स्वतः ती फॉलो केली आणि त्याचा खूप छान पॉझिटिव्ह इफेक्ट माझ्यावर पडलेला आहे. चला तर ही रेमेडी अशी आहे, तुम्ही अंथरुणातून ज्यावेळी जागे झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळी तुमचे डोळे उघडता, तुमच्या नजरेसमोर जी भिंत आहे तुमच्या बेडरूममधली, त्या भिंतीवर एक सुंदर हसरा तुमचा फोटो लावून ठेवा. ज्यावेळी तुम्हाला जागेल त्यावेळी नजरेत तो फोटो तुम्हाला पटकन दिसला पाहिजे. पटकन का म्हटले? त्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये कोणतेही विचारचक्र चालू नसतात. तुमचा मेंदू कोणतीही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एनर्जी क्रिएट करत नसतं. पटकन तुम्ही त्या फोटोकडे बघायचं, मस्तपैकी एक स्माईल द्यायची आणि पूर्ण ऊर्जेने त्या फोटोला उद्देशून बोलायचं, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे, किंवा शुभ सकाळ, तुझा दिवस खूप छान जाऊ, किंवा अजून खूप काही पॉझिटिव्ह वाक्य आहेत ते तुम्ही त्या फोटोशी बोलू शकता, संवाद साधू शकता. नक्की ट्राय करून बघा. ही रेमेडी खूप इफेक्टिव्ह आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही तुमचा स्वतःचा सन्मान कराल त्यावेळीच जग तुमचा सन्मान करेल. तुम्ही स्वतःची किंमत अगदी उंचीवर नेऊन ठेवा. तुम्ही पूर्ण पॉझिटिव्ह ऊर्जेने प्रत्येक गोष्ट करायला सुरुवात करा. नक्की तुमचा ऑरा स्ट्रॉंग होईल आणि बरेच चमत्कार तुमच्या आयुष्यात घडू लागतील. अनेक अशक्य गोष्टीही शक्य होऊ लागतील. नक्की ही रेमेडी तुम्ही ट्राय करा. दुसरी स्टेप तुम्ही अशी करायची आहे, तुमच्या दोन्ही हाताची ओंजळ तुमच्या नजरेसमोर धरायची आहे. एक 4 वाक्य बोलायचे आहेत. कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. तर ह्या 4 वाक्यामध्ये खूप काही अर्थ देवदेवतांचा दडलेला आहे. मी सर्व काही सांगू नाही शकत, बहुतेक सर्वांना हे माहीतच आहे. हाताचे दोन्ही ओंजळीचे दर्शन घ्यायचं आहे. पूर्ण हात आपला एकमेकांवर घासून चेहऱ्यावर फिरवून घ्यायचा आणि मग उठायचं आणि तुमच्या बाकीच्या दिनचर्येला सुरुवात करायची. या रेमेडीज तुम्ही फॉलो करा. बघा नक्की तुमचा ऑरा पॉझिटिव्ह होईल. बघा तुम्हाला काय फरक पडतो. मला नक्की तुमचं मत मला सांगा. तुम्ही तुमचे विचार माझ्यापर्यंत पोहोचवा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.